नमस्कार ॲस्पिरंट्स. आय बोले सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स फॉर UPSC आणि MPSCमध्ये तुमचं स्वागत आहे. मी भूषण घोडके तुमचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओचा जो पर्पज आहे आपला तो UPSC आणि MPSC राज्यसेवा न्यू पॅटर्न जो 2025 पासून लागू होणार आहे त्या एक्झामिनेशनचं जे स्ट्रक्चर आहे आणि प्रत्येक स्टेजची जी डिमांड आहे ती डिमांड अंडरस्टँड करून घेणे हे आहे. आता हा जो व्हिडिओ असणार मित्रांनो हा आपला पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम आणि सारथी मेंटरशिप प्रोग्राम दोघांना ॲप्लिकेबल आहे. कारण एक्झामिनेशनची जी डिमांड आणि स्ट्रक्चर असणार आहे ते काही तुमच्या प्रिपरेशन लेवलला म्हणजे तुम्ही सुरुवात करत आहात तर तुम्ही ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहात तर त्याचं काही व्हॅरी होणार नाही. म्हणून आपण काय केलेलं आहे की हा जो स्ट्रक्चर आणि डिमांड आहे जे आपल्याला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो 2025 पासून येतो त्याचं जे स्ट्रक्चर आणि प्रत्येक स्टेजची जी डिमांड आहे ते आपण काय करणार ते या ठिकाणी अंडरस्टँड करून घेणार आहोत. तर चला आपण आता बघूया. आता लक्षात घ्या मित्रांनो, MPSC राज्यसेवेने जो आता 2025 पासूनचा जो नवीन पॅटर्न आहे तो UPSC कडून घेतलेला आहे. म्हणजे UPSCचा जसा सिलेबस तो ॲज इट इज घेतलेला आहे आणि तिथे फक्त स्लाईट मायन्यूट चेंजेस काय केले इन द कंटेक्स्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र एवढे वर्ड्स त्यांनी काय केलेले आहेत तर त्यांच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ऑप्शनल पण सेमच आहेत. लँग्वेज जे यूज करतात फक्त UPSC लेवलला काय आहे तर लँग्वेजेसचं ऑप्शन जास्त आहे. जे आपल्या 8 शेड्यूलमध्ये 22 लँग्वेजेस दिलेल्या आहेत ते कॅन्डिडेट चूज करू शकतो. MPSCमध्ये काय आहे मराठी नाही तर इंग्लिश की ज्याच्यामध्ये आपण वेल वर्स असतो. म्हणजे कॅन्डिडेट इंग्लिशमध्ये चांगले असतात, वेल वर्स असतात किंवा त्याच्यानंतर मराठीमध्ये तर चांगलेच असतात. म्हणजे दोघीपैकी जे ऑप्शन असतील ते. तर त्यामुळे आपण हे डिमांड आणि स्ट्रक्चर जे असणार आहे तर ते अंडरस्टँड करून घेत असताना आपण UPSC डोळ्यासमोर ठेवू आणि ज्या ठिकाणी MPSC राज्यसेवेमध्ये डिफरन्सेस आहेत त्या डिफरन्सेस मी त्या ठिकाणी तुम्हाला हायलाईट करून देईल. आणि काही ठिकाणी आपल्याला UPSCचा जो सिलेबस आहे ना म्हणजे किंवा त्यांचे जे स्ट्रक्चर आणि डिमांड जी मेन्शन करून दिलेली UPSCने ती आपल्याला MPSCचं जे प्रिपरेशन आहे ते करण्यामध्ये अजून जास्त काय करतात हेल्पफुल ठरतं. म्हणून आपण काय करणार आहोत की डिस्कस करत असताना UPSC कसं करत आहोत आणि त्याच्यामध्ये त्याच्यासोबतच आपण MPSCचं पण करणार आहोत आणि जिथे डिफरन्सेस असतील ते डिफरन्सेस आपण काय करणार आहोत तर मेन्शन करून देणार आहोत. त्यामुळे कन्फ्यूज होण्याचं कारण नाही आहे. तर डिमांड आणि स्ट्रक्चर जे असेल आपण स्ट्रक्चर आणि डिमांड ऑफ द एक्झामिनेशन ते आपण काय करूया मित्रांनो आता लक्षात घेऊया. आता पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर प्लॅन ऑफ द एक्झामिनेशन. आता UPSCच्या म्हटल्याप्रमाणे ना ते UPSC 2 स्टेजेसमध्ये आता लक्षात घ्या 3 स्टेजेस असतात पण यांनी काय मेन्शन केलेलं आहे त्यांच्या याच्यामध्ये तर 2 स्टेजेस. पहिली जी आहे ती प्रिलिमिनरी टेस्ट म्हणजे त्याला म्हटलं गेलं फक्त स्क्रीनिंग टेस्ट आणि दुसरी आहे मेन्स एक्झामिनेशन. या मेन्स एक्झामिनेशन त्यांनी रिटर्न एक्झामिनेशन आणि पर्सनॅलिटी टेस्ट असे दोन्ही स्टेजेस काय केलेले आहेत तर इन्क्लूड केलेले आहेत. पण आपल्या सिम्प्लिसिटीसाठी आपण काय करणार आहोत एक्झामिनेशनला 3 स्टेजेसमध्ये कन्सिडर करणार आहोत. म्हणजे प्रिलिम्स एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन आणि पर्सनॅलिटी टेस्ट ही त्या पद्धतीने. आता ही जी प्रिलिम्स एक्झामिनेशन आहे ना मित्रांनो ही स्क्रीनिंग टेस्ट आहे. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय इथे फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. याचे जे मार्क आहे तुमचे फायनल याच्यामध्ये कन्सिडर नाही करणार आहे आणि ती ऑब्जेक्टिव्ह नेचरची एक्झामिनेशन आहे. म्हणजे तुम्हाला MCQ टाईप्स क्वेश्चन दिलेले असतील त्याच्यासाठी 4 ऑप्शन्स दिले असतील. त्या ऑप्शनमधून तुम्हाला काय करायचं आहे जे करेक्ट आन्सर आहे एक तर ते तुम्हाला माहीत असेल तर ते टिक करायचं आहे किंवा तुमचं ॲनालिसिस अप्लाय करून जे तुम्हाला वाटतंय की पॉसिबल आन्सर नसू शकतात तर ते इलिमिनेट करायचं आहे आणि राईट आन्सरपर्यंत पोचायचं आहे. म्हणजे इथे ही एक्झाम कशी आहे तर डिजिटल फॉर्ममध्ये. डिजिटल म्हणजे काय डिजिटल जर तुम्ही स्टडीज केला असेल किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचा वगैरे अभ्यास केला असेल जे सिग्नल्स येतात ते सिग्नल्स 1 किंवा 0मध्ये देतात. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनमध्ये काय जर तुम्ही करेक्ट आन्सर दिला तर तुम्हाला फुल मार्क मिळणार आहे. तर तुम्ही इनकरेक्ट आन्सर दिला तर तुमचे जे निगेटिव्ह मार्क्स आहेत जे तुम्हाला पॉझिटिव्ह मार्क्स मिळाले तर त्याच्यामधून कमी होणार आहे. रिटर्न एक्झाम म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन ज्याला आपण रिटर्न एक्झामिनेशन म्हणतो. तिचा मोड ऑफ एक्झामिनेशन कशी कंडक्ट केली जाणार आहे रिटर्न म्हणजे अकॅडमिक टाईप. म्हणजे काय केलं जाणार आहे की आपल्याकडे जे 9 पेपर आहे त्या 9 पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला काय दिले जाईल तर क्वेश्चन्स दिले जातील आणि ते क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे आहेत तर आन्सर करायचे आहेत. म्हणजे एसेट टाईपमध्ये किंवा आपण त्याला सब्जेक्टिव्ह फॉर्म ऑफ द एक्झामिनेशन आहे तसं तुम्हाला प्रश्न उत्तर फॉर्ममध्ये ते लिहायचं आहे आणि ते लिहिल्यानंतर तुम्ही उत्तर कसं लिहिलं आहे ते एक्झामिनर रिव्ह्यू करेल आणि त्यानुसार तो त्याला काय देणार आहे तर मार्क देणार आहे. हे झालं रिटर्न एक्झामिनेशन जी मेन स्टेज. आणि फायनल स्टेज जी असते पर्सनॅलिटी टेस्ट तर त्या ठिकाणी तुम्ही काय असणार आहे तर तुमचं जे इंटरॅक्शन आहे तर पर्सनॅलिटी ही काय केली जाईल तर इव्हॅल्युएट केली जाईल कोणाकडून द बोर्ड ऑफ मेंबर्स असतील UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि MPSC जे असतील MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये. तर त्याच्यामुळे जे आहे तर हेच लक्षात घ्या पहिली जी स्टेज आहे प्रिलिम्स ती ऑब्जेक्टिव्ह नेचरची आहे, मेन्स एक्झामिनेशन रिटर्नची आहे आणि थर्ड जी लेवल आहे ती कम्युनिकेशनची आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी या तिघही स्टेजेस आहेत त्या लक्षात असल्या पाहिजे. त्याच्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन
जसं मी तुम्हाला सांगितलं की स्क्रीनिंग टेस्ट आहे, की याचे मार्क तुमच्या फायनल सिलेक्शनमध्ये ग्राह्य धरले जाणार आहेत का नाही. फक्त ही एक्झामिनेशन कशासाठी कंडक्ट केली जाते, प्रिलिम्स एक्झामिनेशन, जे खरंच सिन्सिअर किंवा तुम्ही म्हणू शकतात जे डेडिकेटेड कॅन्डिडेट आहेत तर त्यांना सिलेक्ट करायचे. मग ते मेनच्या स्टेजपर्यंत येतील. मेन स्टेजचे जे मार्क आहे आणि पर्सनॅलिटी टेस्टचे जे मार्क आहे ते कंबाईन करून कशासाठी ठरणार आहे, तर तुमचं जे फायनल सिलेक्शन असेल ते फायनल सिलेक्शन. UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर तुमची रँक, त्याच्यानंतर तुमचं जे कॅडर असणार आहे इन द कंटेक्स्ट ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे IAS आणि IPS, तर ते कशावर ठरणार आहेत, तुमचे जे मार्क्स आहेत, पोस्ट प्रेफरन्सेस आहेत आणि तुम्ही ज्या सोशल कॅटेगरीला बिलॉंग करतात, हे कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टरवरती डिपेंड करेल. आणि MPSC राज्यसेवेच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुमचं जे पोस्ट प्रेफरन्स आहे, तुम्हाला मिळालेले जे मार्क्स आहेत त्या कॉम्बिनेशनने आणि ज्या सोशल कॅटेगरीला तुम्ही बिलॉंग करतात त्या बेसिसवर काय होणार आहे, तर तुम्हाला त्याची जी पोस्ट आहे ती पोस्ट मिळणार आहे. पण हे जे मार्क जे कन्सिडर करणार आहे ना फायनल मेरिटसाठी, तर ते फक्त रिटर्न एक्झामिनेशनसाठी आणि कम्युनिकेशन म्हणजे जी पर्सनॅलिटी टेस्ट आहे हे त्याचेच काय करणार आहेत, तर कन्सिडर करणार आहेत. आता UPSCने काय म्हटलेलं आहे की जे व्हॅकन्सी ज्यावेळेस निघते तर व्हॅकन्सी निघाल्यानंतर तर प्रिलिम्सपासून ते मेन्सच्या स्टेजपर्यंत किती कॅन्डिडेट घेतले जातील. सपोज जर ह्या वर्षी जर समजा फॉर एक्झाम्पल की 1000 म्हणजे 1000 व्हॅकन्सीज ह्या आहेत, तर प्रिलियम स्टेजमध्ये जेवढेही कॅन्डिडेट बसतील तर प्रिलियम मेन्सच्या स्टेजवर ते जवळपास किती काढतील, त्याच्या 12 to 13 टाइम्स, म्हणजे 1000च्या 12 to 13 टाइम्स बघितलं तर 12 ते 13,000 जे कॅन्डिडेट्स असतील ते मेन स्टेजला काय होतील, तर क्वालिफाय होतील आणि तेवढे कॅन्डिडेट काय राहतील, तर मेन्स लिहितील. आता याच्यामध्ये कॅटेगरीनुसार त्याच्यानंतर चेंजेस होऊ शकतात, पण 12-13,000च्या वरतीच ते कॅन्डिडेट जात असतात. ते काय करायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्ही जी प्रिलिम स्टेज पास होणार आहात ना, तर ज्या वर्षासाठी ॲड निघालेली आहे आणि ज्या वर्षासाठी तुम्ही प्रिलिम्स एक्झामिनेशन दिलेली आहे ती त्याच वर्षासाठी क्वालिफाय होणार आहे. असं नाही होणार आहे की समजा तुम्ही 2024ची एक्झाम क्वालिफाय झालेले आहात प्रिलिम्स आणि तुम्ही मेन्सला गेला पण मेन्स क्वालिफाय नाही झाले, तर तुमची 2024ची प्रिलिम्स 2025ला पण क्वालिफाय होईल, असं होणार नाही मित्रांनो. म्हणजे काय, प्रत्येक जी स्टेज आहे तुम्हाला प्रिलिम्स असेल, मेन्स असेल आणि पर्सनॅलिटी टेस्ट असेल, ती वन गोमध्ये क्वालिफाय करायची आहे. वन मध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुमचं जे फायनल मार्क्स येणार त्यामध्ये जर तुम्हाला सिलेक्शन मिळालं तर विल अँड गुड, तर नाही मिळालं तर पुढची सायकल ही पुन्हा तुम्हाला काय करायची, तर नव्याने सुरुवात करायची आहे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी जो प्रिलियम स्टेज, तर प्रिलियम स्टेजमध्ये 2 पेपर्स होत आहेत. एक म्हणजे जनरल स्टडीज 1 आणि दुसरा म्हणजे जनरल स्टडीज 2. आता जो जनरल स्टडीज 2 जो म्हटला गेलेला आहे ना, तर त्याला CSAT पण म्हटलं गेलेलं आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन, त्याच्यानंतर रिझनिंग असेल, ॲप्टिट्यूड असेल, यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ना ते विचारले जातात. तर याचे जे काही मार्क्स आहेत ना, हे 33% फक्त काय केले जातात, ते ग्राह्य धरले जातात. म्हणजे जर आपण 200 मार्काचा जर पेपर बघितला हा CSATचा, किंवा त्याला आपण जनरल स्टडीज पेपर सेकंड म्हणतो, त्यापैकी 66 मार्क तुम्हाला काय करणे, तर क्वालिफाय असणे आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर मग GS1 मध्ये जे 7 टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहे ॲज अ सिलेबसचा पार्ट, मग करंट अफेअर्सपासून ते फार जनरल सायन्सपर्यंत, हे सगळे जे 7 टॉपिक्स दिलेले आहेत त्याच्यावर जो क्वेश्चन फ्रेम होणार आहे आणि ते जनरल स्टडीज फर्स्ट पेपरमध्ये तुम्ही जे मार्क्स स्कोर करणार आहे ते तुमच्या कशासाठी कन्सिडर केले जाणार आहे, तर कट ऑफसाठी कन्सिडर केले जाणार आहे. कट ऑफ लाईनच्या वरती जेवढे 12-13,000 कॅन्डिडेट्स असतील, इन्क्लूडिंग त्यांचं सोशल म्हणजे सोशल ज्या कॅटेगरीला ते बिलॉंग करतात ते सगळे कॅल्क्युलेशन कन्सिडर करून तेवढे कॅन्डिडेट कशासाठी क्वालिफाय होतील, तर मेन्ससाठी क्वालिफाय होतील. हे आपल्याला काय करायचं आहे, तर लक्षात घ्यायचं आहे. ही सिमिलरली जी कॉन्टेक्स्ट आहे तो MPSCला पण लागू होतो. आणि आता याच्यामध्ये लक्षात घ्या की जी प्रिलिम्स एक्झामिनेशन आहे ती प्रिलिम्स एक्झामिनेशनमध्ये ऑब्जेक्टिव्ह नेचरमध्ये आतापर्यंत जेवढे क्वेश्चन पेपर कंडक्ट झालेले आहेत, म्हणजे UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये 2013 पासून आणि MPSCचे पण त्याच्या तेव्हापासून पण, तर जेवढे आहेत म्हणजे GS1 मध्ये 100 क्वेश्चन आणि GS2 म्हणजे CSAT पेपरमध्ये 80 क्वेश्चन. तर GS1 मध्ये जे 100 क्वेश्चन आहेत तर प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काला कॅरी होतोय. असे 100 × 2 म्हणजे 200 मार्क. आणि त्याच्यानंतर जर CSATचा जो पेपर असेल त्याच्यामध्ये 80 क्वेश्चन आहे, तर 80 क्वेश्चन हा प्रत्येक क्वेश्चन 2.5 मार्काला, म्हणजे ते पण झाले 200, 200 400 असे 400 मार्काची जी काही तुमची प्रिलिम्स टेस्ट होते. तर प्रिलिम टेस्टमध्ये काय आहे, UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर तुम्ही करेक्ट आन्सर दिलं तर तुमचे मार्क ग्राह्य होणार आहे. पण समजा तुम्ही एक क्वेश्चन असा म्हणजे काही क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि त्याच्यामधले तुमचे जर काही चुकले, ते जे चुकलेले क्वेश्चन्स असतील ना तर त्याचे तुम्हाला आहे ना पेनल्टी बसेल. त्याला 1/3 जे निगेटिव्ह मार्किंग आहे ते त्या ठिकाणी तुमच्या जेवढे तुम्हाला पॉझिटिव्ह मार्क मिळाले त्याच्यामधून ते डिडक्ट होईल. हे UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये. MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय मित्रांनो, तर लक्षात घ्या, MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये जी काही म्हणजे आपण असं म्हणू शकतो पेनल्टी मार्क्स आहेत ती 1/4 आहे. म्हणजे
तुम्ही जे क्वेश्चन्स अटेम्प्ट करताय त्याच्यातले जर काही चुकले तर 1/4 तुमची निगेटिव्ह मार्किंग कन्सिडर होणार आहे आणि UPSC मध्ये किती कन्सिडर होणार आहे तर 1/3 मध्ये कन्सिडर होणार आहे. हा जो बेसिक डिफरन्स आहे, हा बेसिक डिफरन्स आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, समजा तुम्ही जर करेक्ट आन्सर चूज केलं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला मार्क मिळणार आहे. पण काही केसेसमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तर दिले असतील, म्हणजे जे बबल्स दिलेले आहेत तर बबल्स समजा तुम्ही A, B, C किंवा A आणि B साठी पण तुम्ही फिल केलेलं आहे आणि समजा जर त्याचं करेक्ट आन्सर B असेल, तसं असलं तरी तुम्ही एकापेक्षा जास्त रिस्पॉन्स दिले, त्याच्यामुळे तो तुमचा जो क्वेश्चन आहे तो रॉंग कन्सिडर केला जाईल आणि रॉंग कन्सिडर केल्यानंतर त्याची जी निगेटिव्ह मार्किंग आहे ती निगेटिव्ह मार्किंग पण इथे अप्लाय होईल. तर हे पण लक्षात घेणे, हे UPSC आणि MPSC दोघांमध्ये काय आहेत ॲप्लिकेबल आहे. पण तुम्ही जर क्वेश्चन अटेम्प्ट केला नाही तर त्याची निगेटिव्ह मार्क्स तुमच्या याच्यामधून डिडक्ट केली जाणार नाही प्रिलिम स्टेजमध्ये, ते लक्षात घ्या. आता सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स आणि इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट जी आहे, जसं तुम्हाला सांगितलं की रिटर्न स्टेज जी आहे, प्रिलियम्स क्वालिफाय करून मेन्सच्या लेवलला गेल्यानंतर तिथे 9 पेपर असणार आहे. 9 पेपर बोथ MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण आणि UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण. या 9 पेपरपैकी 2 पेपर हे लँग्वेजचे पेपर असणार, म्हणजे भाषेचे पेपर. आणि त्या भाषेचे पेपरवर कॅन्डिडेटला काय करायचे तर क्वालिफाय करायचे आहेत, त्याचे मार्क ग्राह्य धरले जाणार नाही. आणि उरलेले जे 7 पेपर आहेत त्याचे जे प्रत्येक पेपर हा 250 मार्काचा असणार आहे. मला एसेपासून GS1, GS2, GS3, GS4 आणि कॅन्डिडेटला एक ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायचे, त्याचे 2 पेपर होतील आणि हे प्रत्येकीचे पेपर हे 250 मार्काला कॅरी होतात आणि ते एकूण मिळून जे काही मार्क त्याचे कंबाईन होतात ते होते 1750 मार्क. हे 1750 मार्क जे रिटर्न स्टेजला आहे तर ते तुमच्या फायनल सिलेक्शनमध्ये तुम्ही किती त्याच्यातून मार्क स्कोर करतात ते कन्सिडर केले जातात. आणि तुमची जी पर्सनॅलिटी टेस्ट आहे 275 मार्काला होते, जी कधी होते मेन्स तुम्ही एक्झामिनेशन दिल्यानंतर त्यामधले कॅन्डिडेट्स हे काय केले जातात तर त्यांचे कॉपीज चेक केल्या जातात आणि कॉपीज चेक केल्यानंतर जेवढ्या वॅकन्सीज असतील त्या वॅकन्सीजच्या दुप्पट एवढे कॅन्डिडेट काय केले जातात तर बोलवले जातात आणि त्या प्रपोर्शनमध्ये ज्या कॅन्डिडेटला मार्क असतील त्यांना काय केलं जातं तर पर्सनॅलिटी टेस्टसाठी ते क्वालिफाय होतात आणि इव्हेंच्युअली पर्सनॅलिटी टेस्ट आणि रिटर्न टेस्ट म्हणजे तुमची रिटर्न मेन्स एक्झामिनेशन झाली याचे मार्क कंबाईन करून ज्या कॅन्डिडेट्सला मॅक्सिमम मार्क असतात त्यांना जेवढ्या वॅकन्सीज असतील त्या प्रपोर्शनमध्ये त्यांना रँक म्हणजे पोस्ट मिळते आणि UPSCच्या कॉन्टेक्समध्ये कॅडर पण मिळते. ठीक आहे, हे 250 मार्क जसं मी तुम्हाला सांगितलं 275 मार्क या ठिकाणी दिलेलं आहे. जसं फायनल रँकिंगसाठी जे असतील ते तुम्हाला फक्त प्रिलियम्सचे कन्सिडर होणार नाही, मेन्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट आहे त्याचे जे मार्क्स आहेत त्या मार्क्स त्या ठिकाणी तुमचे ग्राह्य धरल्या जातील. मग आता हे झालं पहिले प्लॅन ऑफ द एक्झामिनेशन. आता स्कीम ऑफ द एक्झामिनेशन ते लक्षात घेऊया. मग आता प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जसं तुम्हाला सांगितलं की 2 पेपर होतील, प्रत्येकी त्याच्यामध्ये ते काय होतील 2 पेपर 200 मार्काला असतील, असे एकूण 400 मार्काचे तुमचे काय होणार तर प्रिलिम्स एक्झामिनेशन होणार आहे. हे दोघंही पेपर तुमचे एकाच दिवशी होतील. पहिल्या स्लॉट्समध्ये GS1 आणि दुसऱ्या स्लॉट्समध्ये GS2 किंवा त्याला आपण म्हटलं गेलेलं आहे CSAT. बोथ क्वेश्चन पेपर काय असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे. जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की क्वेश्चन दिले जाईल, 4 ऑप्शन्स देतील, त्या 4 ऑप्शनपैकी एक करेक्ट ऑप्शन तुम्हाला काय करायचं तर चूज करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही सेकंड म्हणजे त्याला आपण CSAT पेपर म्हणतो GS2 मध्ये, त्याला 33 मार्क क्वालिफाईंग आहे, तेवढे मार्क तुमचे आलेच पाहिजे. तर समजा तुमचे 33 म्हणजे समजा जर आपण 200 पैकी जर समजा 66 बघितलं आणि CSAT मध्ये तुमचे 65 मार्क आले किंवा 65 पॉईंट समथिंग सुद्धा आले आणि तुमचे पूर्ण 66 नाही भरले तर तुम्ही काय होतात तर प्रिलियम स्टेजला तुम्ही क्वालिफाय करत नाही. इव्हन दो तुमचा कट ऑफ GS मध्ये म्हणजे GS पेपर फर्स्टमध्ये हा जास्त जरी असला तरी होत नाही. आणि UPSCच्या कॅन्डिडेटमध्ये आता कंटेक्समध्ये काय होतंय गेल्या काही वर्षामध्ये CSAT हा कॅन्डिडेटला फार डिफिकल्ट जातोय. ज्यांचं व्यवस्थित प्रिपरेशन नाही किंवा ज्यांना CSAT हा डिफिकल्ट जातो त्यांच्यामुळे त्यांना GS मध्ये चांगले मार्क असले तरी ते मेन्स एक्झामिनेशन काय तर देऊ शकत नाही आहे आणि त्यांना 33% हा काय म्हणजे मार्क्स क्वालिफाय करणे गरजेचं आहे. MPSC मध्ये पण तसंच आहे. 33 मार्क्स काय आहे म्हणजे 33% मार्क्स आहे ते कॅन्डिडेटने क्वालिफाय केले पाहिजे CSAT मध्ये. ठीक आहे, मग आता UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये जे क्वेश्चन पेपर आहेत ते हिंदी आणि इंग्लिश या दोघांमध्ये सेट केले जातात आणि MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये जे क्वेश्चन्स असतात प्रिलिम्स एक्झामिनेशन असेल किंवा मेन्स एक्झामिनेशन असेल हे दोघंही इंग्लिश आणि मराठीमध्ये सेट केले जातात. आता मेन्स एक्झामिनेशनची जी स्कीम आहे ती मेन एक्झामिनेशनची स्कीम कशी मित्रांनो ते लक्षात घ्या. क्वालिफाईंग पेपर A आणि पेपर B. आता याच्यामध्ये जो एक पेपर असणार आहे तो UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय आहे की 8 शेड्यूल जे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा त्याच्यामध्ये दिलेले जे 22 लँग्वेजेस आहे त्याच्यापैकी कुठलीही एक लँग्वेज कॅन्डिडेट ॲज अ मदर टंग किंवा त्याचे जो क्वालिफाईंग पेपर असणार आहे तो कॅन्डिडेट चूज करू शकतो.
समजा महाराष्ट्रातला कॅन्डिडेट आपल्या कॅन्डिडेट जर समजा UPSCच्या मेन्स देत असेल तर तो ऑब्विसली काय चूज करणार आहे, त्याचं मराठी ही जी लँग्वेज आहे तो चूज करणार आहे. आणि सेकंड पेपर जो असणार आहे तो इंग्लिश असणार आहे. आणि हे प्रत्येक पेपर 300 मार्काला काय करतात तर त्यांना वेटेज आहे. आता कॅन्डिडेटला काय करायचं आहे, ह्या क्वेश्चन म्हणजे हे जे पेपर्स आहेत यांचे जे मार्क्स आहेत ते फायनल मेरिट लिस्टमध्ये कॅल्क्युलेट नाही होत. पण हे जर तुम्ही क्वालिफाय नाही केले तर तुमचे जे काही मेन्समध्ये तुम्ही क्वालिफाय कन्सिडर नाही होत व तुम्हाला मेन्समध्ये टॉपरपेक्षा जास्त मार्क असले तरी. आणि पेपर ए आणि पेपर बी म्हणजे तुम्ही जी मदर टंग तुमची जी असणार किंवा UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये जेवढी तुम्ही लँग्वेज यूज करणार आहात किंवा चूज करणार आहात. आणि MPSCमध्ये ऑब्व्हियसली आपण इंग्लिश आणि मराठी मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटचं हेच प्रेफरन्स आहे. आणि या आयोगाने पण हेच ऑप्शन दिले, इंग्लिश आणि मराठी. तर त्याच्यामध्ये कॅन्डिडेट्सला 25% मार्क म्हणजे सिक्युअर करणे गरजेचं आहे. म्हणजे समजा मराठीमध्ये कॅन्डिडेटला 300 पैकी 75 पेक्षा जास्त गुण असणे हे आवश्यक आहे. आणि इंग्लिशमध्ये 300 पैकी 75 गुण, कारण 25% जर म्हटलं तर 300चे 25% 75 होतात. म्हणून 75 गुण कॅन्डिडेटकडे सिक्युअर करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरच त्याचं जे काही उरलेल्या पेपरमध्ये त्याला मार्क्स मिळणार आहे तर ते त्यांच्या फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर केले जातील, अदरवाईज केले जाणार नाही. मग हे झाले 9 पैकी हे 2 पेपर जे क्वालिफाईंग नेचरचे आहेत आणि 300 मार्काचे आहेत. आता उरलेले 7 पेपर जिचे मार्क्स हे फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर केले जातात. पहिला पेपर जो आहे तो एसे 250 मार्क, पेपर 2 आणि त्याला आपण काय म्हणतो जनरल स्टडीज 1. याच्यामध्ये काय येतात, इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री, जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी. MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये फक्त इथं वर्ड येतात विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. जसं या ठिकाणी तुम्हाला दाखवतो जनरल स्टडीज 1 हे आपण पहिले UPSCचं बघून घ्या, नंतर MPSCकडे घेऊया. जनरल स्टडीज 2 कडे जो आहे त्याला पेपर 3 म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठले टॉपिक्स आहेत, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन. त्याचं वेटेज 250 मार्क. पेपर 4 आणि त्याला आपण जनरल स्टडीज 3 म्हणतो. त्याच्यामध्ये कुठले टॉपिक्स आहेत, टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे, ते पण 250 मार्कसाठी कॅरी होतं. पेपर 5 ज्याला आपण जनरल स्टडीज 4 म्हणतो, ते एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड, तो पण 250 मार्काला. त्यानंतर कॅन्डिडेटला दिलेल्या 26 ऑप्शनल सब्जेक्ट्सपैकी एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागतो आणि त्याचे 2 पेपर होतात. मग पेपर 6 हा असेल तो ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही जोही चूज केला असेल त्याचा पेपर 1 असणार आहे, तोही 250 मार्काला होता. आणि पेपर 7 म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टचा जो पेपर 2 असणार आहे त्याचे 250 मार्क. ऑप्शनल सब्जेक्ट एकच आहे पण त्याचे 2 पेपर होतील. आणि टोटल जर आपण बघितलं रिटर्न एक्झामिनेशन ती 1750 मार्काची होते आणि पर्सनॅलिटी टेस्ट 275. आणि तुमची जर पूर्ण टोटल बघितली जिचे मार्क्स कन्सिडर करतात फायनल सिलेक्शनसाठी, UPSCसाठी असेल किंवा MPSCसाठी असेल, ते 2025 मार्क आहे. आणि 2025 मार्कपैकी ज्या कॅन्डिडेटला जास्त मार्क येतील त्या कॅन्डिडेटला रँक ही त्याची मिळेल, त्याने जी पोस्ट दिली त्यानुसार त्याची पोस्ट त्याला मिळेल. UPSCच्या कॉन्टॅक्टमध्ये त्याला कॅडर मिळेल आणि MPSCच्या कॉन्टॅक्टमध्ये पोस्ट ही भेटेल. हा झाला जो काही आपला प्लॅन. आपण मेन एक्झामिनेशन जी आहे ती मेन एक्झामिनेशन कशी कंडक्ट केली जाते, काय केली जाते हे त्या पद्धतीचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण जरा MPSCकडे लक्ष टाकूया. MPSCकडे काय स्कीम ऑफ द एक्झामिनेशन सेम. रिटर्न एक्झामिनेशन 1750 मार्क यासाठी, नंबर ऑफ क्वेश्चन पेपर 9 आहे तसं UPSCमध्ये. इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट 275 मार्कसाठी आणि एकूण 2025 मार्काला आहे. पुन्हा पेपर 1 मराठी आहे, पेपर 2 इंग्लिशसाठी आहे, 300 मार्कासाठी. त्याचं स्टँडर्ड जे असणार आहे ते मॅट्रिक्युलेशन लेवल म्हणजे 10वीच्या लेवलचं असणार आहे. मीडियम जे जायचं तुम्हाला मराठीचा पेपर मराठीत असणार आहे, इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्ये असणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय वेळ हा 3 तास दिला आहे. आपला UPSCमध्ये असेल किंवा MPSCमध्ये असेल जी रिटर्न एक्झामिनेशन आहे. आता हे 300 मार्काला असतील किंवा 250 मार्काला असतील तरी प्रत्येक जो पेपर आहे तो 3 तासामध्येच लिहायचा आहे. आणि क्वालिफाईंग मार्क्स किती आहे लँग्वेज पेपरसाठी 25. म्हणजे इथे पण कॅन्डिडेटला 300पैकी 75 मार्क 300पैकी 75 मार्क हे घ्यायचे. आणि उरलेली जी स्कीम ऑफ द एक्झामिनेशन आहे ती सिमिलरली काय आहे तर सेम आहे. आता आपण पुन्हा UPSCच्या याच्याकडे जाऊया आणि जिथे आपल्याला चेंजेस दिसतील तिकडे MPSCकडे येऊया. आता लँग्वेज पेपर आहे हे मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट स्टँडर्ड आणि विल बी ऑफ क्वालिफाईंग नेचर. जसं मी तुम्हाला सांगितलं की मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वीच्या लेवलची जी काही मराठी किंवा इंग्लिश असणार आहे ती त्या ठिकाणी असणार आहे. आता UPSCने काय म्हटलेलं आहे, तुमचे जनरल स्टडीजचे पेपर, एसेचे पेपर आणि ऑप्शनलचे पेपर आणि लँग्वेजचे पेपर हे सायमल्टेनियसली इव्हॅल्युएट होतील. पण जर तुम्ही लँग्वेजचा जर पेपर क्वालिफाय नाही करू शकले तर हे जे तुम्ही जेवढी म्हणजे म्हणजे स्कोर केला असेल ना मार्क 7 पेपरमध्ये, ते एसेपासून ते ऑप्शनच्या 2nd पेपरपर्यंत तुमचे ग्राह्यच धरले जाणार नाही. म्हणजे तुमची मेन्स या स्टेजला क्वालिफाय कन्सिडर केले जाणार नाहीत. हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता
विल बी ऑफ काउंटेड फॉर रँकिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं लँग्वेज काउंटेड नाही केले जाणार आहे. ते फक्त एसे पासून तर ऑप्शनल पेपरचे 2 पेपरपर्यंत तेवढं त्याच्यामध्ये जे काही मार्क्स असतील 750 ते फायनल रँक किंवा फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर केले जातील. आता UPSC जर तुम्ही प्रिपेअर करत असाल आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी दिले की तुम्ही कुठल्या लँग्वेजमध्ये तुमचे जे आन्सर्स असतील ते लिहू शकतात. एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन पेपर प्रिंट हे इंग्लिश आणि हिंदीमध्येच असतील, पण तुम्ही जे म्हणजे एक्झामिनेशन्स ऑफ रायटिंग असणार आहे तुमची मदर टंग चूज करू शकतात आणि त्या मदर टंगसाठी कुठलीही स्क्रिप्ट असेल ते करू शकतात. फॉर एक्झाम्पल मराठीचे जे कॅन्डिडेट जर तुम्ही मराठी ॲज अ मीडियम ऑफ रिटर्न एक्झामिनेशन जर चूज केलं तर तुम्हाला देवनागरी म्हणजे जशी आपण मराठी लिहितो त्या पद्धतीमध्ये तुम्हाला ते काय करायचं तर लिहायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी लिस्ट ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट आणि लिस्ट ऑफ ऑप्शनल सब्जेक्टमध्ये किती ऑप्शनल दिलेले आहेत तर 26. हे PDF तुम्ही बघून घ्याल, तुम्हाला एक लक्षात येईल. MPSC मध्ये पण सेम आहे, सगळे सेमच दिलेलं आहे. आता फक्त काय UPSC मध्ये लिटरेचरची जी लेंथ ही लिटरेचरची लेंथ जास्त आहे. मराठी MPSC मध्ये काय मराठी आणि इंग्लिश हे जे लिटरेचर आहे हे इम्पॉर्टंट ठरतात किंवा ते हे तुम्ही घेऊ शकता. तर लिटरेचरच्या बाबतीमध्ये जे डिफरन्स आहे ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर विल बी ऑफ कन्व्हेन्शनल एसे टाईप. म्हणजे काय क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला सब्जेक्टिव्ह जसं आन्सर आहे ते आन्सर लिहायचं आहे. एसेमध्ये तुम्हाला 1000 ते 1200 वर्ड्स लिहावे लागतात आणि GS मध्ये जर बघितलं तर एका क्वेश्चनची आन्सरची जी लेंथ आहे ती व्हॅरी होते 150 वर्ड्सपासून ते 250 पर्यंत. ड्युरेशन हा 3 आवर्सचा आहे. सिमिलरली MPSC आणि UPSC साठी इथे सांगितलेलं आहे की मीडियम ऑफ एक्सप्रेशन तुम्ही कुठले घेऊ शकतात किंवा काय घेऊ शकतात. क्वालिफाईंग नेचरच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आता याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही मीडियम ऑफ रिटर्न एक्झामिनेशन जे चूज केलेलं आहे ते त्याच त्याच मीडियममध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे आन्सर लिहायचं आहे. पण आता इथे एक्सेप्शन काय आहे की मराठी आणि इंग्लिश हे जे लँग्वेजचे क्वालिफाईंग पेपर आहेत ना त्या मराठीचं तुम्हाला मराठीतच लिहावं लागेल, इंग्लिशचं तुम्हाला इंग्लिशचं लिहावं लागेल. फॉर एक्झाम्पल म्हणजे जर तुम्ही मेन्स एक्झामिनेशनचं जे मीडियम आहे हे मराठी चूज केलेलं आहे म्हणजे GS एसे ऑप्शनल तुम्ही मराठीमध्ये लिहिणार आहात, पण तुम्ही जर समजा क्वालिफाईंग पेपर बघितला मराठीचा तर तुम्ही मराठीतच लिहिणार आहात, पण इंग्लिशचा पेपर असेल तो पण तुम्हाला कशात लिहावं लागेल तर इंग्लिशमध्येच लिहावं लागेल ना की मराठीमध्ये आणि व्हाईस वर्सा. म्हणजे तुम्ही जर इंग्लिश ॲज अ मीडियम ऑफ एक्झामिनेशन चूज केलं असेल तर एसेपासून तर ऑप्शनलपर्यंत तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार असाल तर तुम्हाला मराठीचा जो पेपर आहे तो मराठीतच लिहावा लागेल, तो इंग्लिशमध्ये नाही लिहिता येणार. हे जे लँग्वेजचे पेपर आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा आहे. आता याच्यात त्यांनी काय दिलेलं आहे तुम्ही आन्सर लिहित असताना काही टर्मिनॉलॉजीज आहेत ह्या काय असतात तर टेक्निकल्स असतात आणि तुम्ही जर इंग्लिश व्यतिरिक्त जर कुठली लँग्वेज चूज केली असेल आपण कन्सिडर करू या ठिकाणी महाराष्ट्राचं मराठीमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर ते टेक्निकल वर्ड्सचं मराठीमध्ये ॲज इट इज त्याचं मिनिंग माहीत नसेल तर तुम्ही काय करू शकता मराठीत तो शब्द लिहिला तर ब्रॅकेटमध्ये टाकून तुम्ही त्याचं जे इंग्लिश असेल तर इंग्लिश व्हर्जन त्या ठिकाणी लिहू शकतात. पण तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे तर मराठीत लिहिणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात तर ते इंग्लिशमध्ये लिहिणार आहात. हे फक्त तुम्हाला टेक्निकल वर्डसाठी करायचं आहे. तुम्ही जर याचा एक्सेसिव्ह यूज केला ना या टेक्निकचा तर तुम्हाला जी पेनल्टी तर पेनल्टी पण त्या ठिकाणी बसू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर UPSCचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही तुमच्या आन्सर शीटवर इरिलेव्हंट साईन मार्क्स वगैरे असं काही लिहू नका जेणेकरून तुमची आयडेंटिटी रिव्हील होईल. हे जर कमिशनच्या लक्षात आलं तर प्रॉब्लेम काय क्रिएट होऊ शकतो तर तुमचं जे काही असेल पेनल्टी मार्क्स बसू शकतात किंवा तुमचा जे कॅन्डिडेट आहे ते डिबार बनवू शकतो. म्हणजे तुमची जी आयडेंटिटी डिस्क्लोज करतात तर तसं कुठलंही काम तुम्ही काय करायचं तर करायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि जी स्क्रिप्ट तुम्ही चूज केलेली आहे रिटर्न एक्झामिनेशनची त्याच्यामध्येच तुम्हाला लिहायचं आहे. आता काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत प्रिलिम्स आणि मेन्ससाठी ते इम्पॉर्टंट आहेत आणि हे कॅन्डिडेटला त्यांच्या प्रिपरेशनसाठी पण इम्पॉर्टंट आहे. कमिशन प्रत्येक वेळेस कट ऑफ डिसाईड करेल हे त्यांचं डिस्कशन असणार आहे UPSC आणि MPSC बोथ. आता कॅन्डिडेट मेन्स कंडक्ट्समध्ये जेव्हा मेन्स एक्झामिनेशन लिहिणार आहेत ना तर कॅन्डिडेटची जी हँडरायटिंग आहे ती जर इझिली म्हणजे रिडेबल नसेल किंवा ती लेजिबल नसेल तर तिथे त्याला पेनल्टी मार्क्स बसू शकतात, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी फार तुम्हाला कॅलिग्राफी असली पाहिजे असं नाही, पण ज्यावेळेस एक्झामिनर वाचतोय तर वाचत असताना त्याला प्रत्येक वर्ड आणि प्रत्येक सेंटेन्स या वन गोमध्ये त्याला वाचता आलं पाहिजे. म्हणजे तिथे त्याला एफर्ट्स करायची गरज नाही पडलं पाहिजे. तुम्ही R लिहिला आहे काय यस लिहिलेला आहे हे जर त्याला एफर्ट्स करायची गरज पडली ना त्याला जर ते वर्ड समजले नाही आणि वर्डमधले लेटर जर त्याला नाही लक्षात आले तर त्या ठिकाणी तो काय करू शकतो तो पेनल्टी तुम्हाला देऊ शकतो. मार्क्स विल नॉट बी अलोकेटेड फॉर मेअर सुपरफिशियल नॉलेज. म्हणजे मेन्स एक्झामिनेशनमध्ये लक्षात घ्या तुम्ही जर फक्त सुपरफिशियल नॉलेज लिहिलं म्हणजे अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ क्वेश्चन तुम्ही ॲड्रेस नाही केलं आणि जेवढी डेप्थ पाहिजे ती जर डेप्थ तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या आन्सरमध्ये शो नाही केली
तर तुम्हाला सुपरफिशियल नॉलेजसाठी मार्क्स मिळणार नाही. त्याच्यानंतर मार्क्स कशासाठी दिले जातील? क्रेडिट विल बी गिवन टू ऑर्डरली, इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन कंबाईन विथ द ड्यू इकॉनॉमी ऑफ वर्ड्स इन ऑल सब्जेक्ट्स ऑफ द एक्झामिनेशन. म्हणजे तुम्ही रिटर्न एक्झामिनेशनमध्ये जर बघितलं तर तुमचं जे आन्सर असणार हे कसं असलं पाहिजे? ऑर्डरली, म्हणजे जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती पहिली आली पाहिजे, त्याच्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट, नंतर तिसरं इम्पॉर्टंटली, त्याच्यानंतर इफेक्टिव्ह आणि एक्झॅक्ट एक्सप्रेशन. म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुम्ही जे ॲप्रोप्रिएट कीवर्ड्स आहेत किंवा जे आपण म्हणू शकतो वोकॅब, याचं युटिलायझेशन करून की ते कमीत कमी शब्दामध्ये तुम्ही ते लिहू शकता. त्याच्यावर तुम्हाला काय मिळणार आहे? तर क्रेडिट मिळणार आहे. सिमिलरली ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू स्टेजला जाल तर तुम्ही कन्व्हे करत असताना तुमचा आन्सर किती म्हणजे इफेक्टिव्हली, प्रिसाईज, टू द पॉईंट हे समोरच्या इंटरव्ह्यू पॅनलला कन्व्हे करतात, ते पण या ठिकाणी काय होतं? इम्पॉर्टंट ठरतं. म्हणून हा जो पॉईंट आहे मित्रांनो, हा पॉईंट तुम्हाला काय करायचा आहे? व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर UPSCने म्हटलेलं आहे, इन द क्वेश्चन पेपर वेन एव्हर रिक्वायर्ड SI युनिट्स विल बी युज्ड. म्हणजे काय? जी SI युनिट्स तुम्ही सायन्समध्ये वगैरे बघितलं असेल किंवा 10वीपर्यंत बघितलं असेल, SI युनिट्स जर समजा कुठे दिलेले नाही आणि क्वेश्चन पेपरमध्ये त्या कॉन्टॅक्टमध्ये जर क्वेश्चन आला तर तुम्हाला काय कन्सिडर करायचं आहे? तर SI युनिटच कन्सिडर करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते नंबरिंग यूज करणारे 1 2 3 4 5 6 हे कॅन्डिडेटने यूज करणे एक्सपेक्टेड आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट जे असेल तर नॉन सायंटिफिक, नॉन प्रोग्रामेबल टाईप ऑफ कॅल्क्युलेटर असेल, ते कन्व्हेन्शनल टाईप ऑफ एक्झामिनेशन जे असेल ते UPSCच्या कॉन्टेक्समध्ये ते यूज करू शकतात. प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर्स असतील हे अलाउ केले जाणार नाही, ज्याच्यामुळे काही कॉपी वगैरे होऊ शकते, काय होऊ शकते हे अलाउ करत नाही. आणि तुमची जी एक्झामिनेशन होणार आहे ती कशी होणार? क्वेश्चन कम आन्सर बुकलेट, म्हणजे क्वेश्चन असतील इंग्लिश आणि हिंदीमध्ये UPSCच्या कॉन्टेक्समध्ये आणि MPSCच्या कॉन्टेक्समध्ये हे इंग्लिश आणि मराठी, आणि त्याच्या खाली तुम्हाला स्पेस दिला जाईल आणि त्या स्पेसमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? उत्तर लिहायचं आहे. आता मेन्स एक्झामिनेशनची जी डिमांड आहे ही इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात घ्या. द मेन एक्झामिनेशन इज इंटेंटेड टू असेस द ओव्हरऑल इंटेलेक्च्युअल ट्रेट्स अँड डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ कॅन्डिडेट्स रादर देन मिअरली द रेंज ऑफ देअर इन्फॉर्मेशन अँड मेमरी. म्हणजे मेन एक्झामिनेशनमध्ये कमिशनला काय एक्सपेक्टेड तुमच्याकडे की जो क्वेश्चन विचारलेला आहे ना, हा तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्हली अंडरस्टँड करून जेवढं क्वालिटेटिव्हली तुम्हाला आन्सर कराल तेवढं करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय की फक्त किती रेंज ऑफ इन्फॉर्मेशन आहे किंवा त्याच्यानंतर तुम्ही फक्त तुमची मेमरी दाखवताय, तर ते नाही. तुम्हाला तो क्वेश्चन किती व्यवस्थित अंडरस्टँड होतोय आणि तुमची डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग कशी रिफ्लेक्ट होते, तुम्ही कसं अनालिसिस करतात, ते इम्पॉर्टंट ठरत आहे. आता हे जे काही क्वेश्चन सेट केले जातील नेचर, म्हणजे जनरल स्टडीज एसेपासून ते 4 जनरल स्टडीज पेपरपर्यंत, ते कसे असणार आहे की एक वेल एज्युकेटेड पर्सन जो असणार आहे तो विदाऊट डेडिकेटेड म्हणजे विदाऊट स्पेशल प्रिपरेशन त्याचं आन्सर देऊ शकेल. आता प्रिपरेशन तर करावंच लागते, पण या ठिकाणी कॅन्डिडेट UPSCचं म्हणणं काय आहे? एक वेल एज्युकेटेड पर्सन जे आन्सर देऊ शकतो ना, त्या पद्धतीचं तुम्हाला काय असलं पाहिजे? ते क्वेश्चन त्या ठिकाणी फॉर्म्युलेट केले जातील आणि तुम्ही तिथं आन्सर देणे गरजेचं आहे. आता काय द क्वेश्चन विल बी सच दॅट, म्हणजे क्वेश्चन कसे सेट केले जातील? टू टेस्ट द कॅन्डिडेट्स जनरल अवेअरनेस ऑफ व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स विच विल हॅव रिलेव्हन्स फॉर अ करिअर इन सिव्हिल सर्व्हिसेस. म्हणजे काय की तुमच्या सिलेबसमध्ये जेवढे सब्जेक्ट दिलेले, जेवढी व्हरायटी दिलेली आहे त्याचं काय करणार आहे? तर ते असेसमेंट करणार आहे आणि ज्याचं रिलेव्हन्स कशामध्ये असणार आहे? तर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये असणार आहे. ठीक आहे. आता द क्वेश्चन आर लायकली टू टेस्ट द कॅन्डिडेट्स बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ ऑल रिलेव्हंट इश्यूज अँड ॲबिलिटी टू अनालाइज अँड टेक अ व्ह्यू ऑन कन्फ्लिक्टिंग सोशो इकॉनॉमिक गोल्स, ऑब्जेक्टिव्स अँड डिमांड्स. द कॅन्डिडेट मस्ट गिव्ह रिलेव्हंट, मिनिंगफुल अँड सक्सेंट आन्सर. कमिशनचं काय म्हणणं या ठिकाणी? क्वेश्चन अशा डिझाईन केले जातील की तुमचं जे काही पूर्ण इंटेलेक्च्युअल ट्रेट, म्हणजे जे काही रिलेव्हंट इश्यूज असतील त्याची अंडरस्टँडिंग, तुम्ही त्याला कसं अनालाइज करतायत, त्याचे इंटरलिंकेजेस कसं करतायत, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉज इफेक्ट अनालिसिस कसं लक्षात येतं आहे. ठीक आहे. आणि जे काही सोशो इकॉनॉमिक गोल, कन्फ्लिक्टिंग सोशो इकॉनॉमिक गोल्स असतील, रिझर्वेशन सारखे किंवा कुठलेही क्वेश्चन आल्यानंतर तुमचं जर ओपिनियन विचारलं तर तुमचं ओपिनियन तुम्ही किती इफेक्टिव्हली त्या ठिकाणी लिहू शकता आहेत, ते महत्त्वाचं आहे. आणि जे तुम्ही लिहित असणार ते ऑब्जेक्टिव्ह आणि डिमांड आहे का? म्हणजे कन्फ्लिक्टिंग सोशो इकॉनॉमिक गोल्स, ऑब्जेक्टिव्स अँड डिमांड, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मीट करता आहेत का तुमचं आन्सर, हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मस्ट गिव्ह रिलेव्हंट, मिनिंगफुल अँड सक्सेंट आन्सर. तर तुम्ही जे लिहिणार आहात आन्सर ते क्वेश्चनच्या डिमांडनुसार असलं पाहिजे, त्याच्यानंतर ते मिनिंगफुल असलं पाहिजे, नुसतं कीवर्ड्स लिहिलं नाही, सेल्फ एक्सप्लेनेटरी असलं पाहिजे आणि सक्सेंट असलं पाहिजे. म्हणजे काय? ऑप्टिमम वर्ड्समध्ये ते लिहिलं गेलं पाहिजे. फार अलंकारिक भाषेमध्ये लिहिणं गरजेचं नाही, मिनिमम शब्दामध्ये ते काय आन्सर तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्कोप ऑफ द सिलेबस फॉर ऑप्शनल सब्जेक्ट. UPSCमध्ये जो तुम्हाला आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायचा असतो तर लिस्ट तर सेम आहे, पण इथं त्यांनी काय दिलेलं आहे की स्कोप ऑफ द सिलेबस जे असणार ते ऑनर्स डिग्रीज असणार. ऑनर्स डिग्री म्हणजे काय मित्रांनो? तर ग्रॅज्युएशनच्या वरती पण मास्टर डिग्रीच्या खाली,
पण MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये काय आहे, जेवढेही काही ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते ग्रॅज्युएशनच्याच लेवलला विचारले जाते. ठीक आहे, हे यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आणि UPSCमध्ये जे काही इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स आणि लॉ म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट आपण म्हणतो ते ग्रॅज्युएशन लेवलचे असतील आणि उरलेले जे सोशल सायन्स सब्जेक्ट म्हणतो आपण ते ऑनर्स लेवलचे असतील. आता ही जी काही डिमांड ऑफ द एक्झामिनेशन ही MPSCमध्ये नाही दिली मित्रांनो, ही फक्त UPSCमध्ये दिली. आता MPSCने जर सिलेबस UPSCकडनं घेतलेला आहे, आता UPSCचे स्टँडर्ड आपण काय केले पाहिजे, आपल्या प्रिपरेशनसाठी लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून याचं जे काही मराठी ट्रान्सलेशन आहे ना, ती मराठी ट्रान्सलेशन मी MPSC राज्यसेवा मेन्स एक्झामच्या कॅन्डिडेटसाठी काय करून दिलेलं आहे, करून दिले, जेणेकरून त्यांना फायदा होईल आणि प्रिपरेशन करत असताना मेन्सच्या स्टेजवर त्यांना काय एक्सपेक्टेड आहे कमिशनकडनं हे त्यांना लक्षात येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमची जी हँडरायटिंग आहे, हस्तलेखन हे सुवाच्य असले पाहिजे. सुवाच्य म्हणजे तिथं काही ते एक्झामिनरला फार एफर्ट्स द्यायची गरज नाही पडली पाहिजे आणि वन गोमध्ये त्याला रीड करता आलं पाहिजे. म्हणजे सुपरफिशियल नॉलेज म्हणजे वरवरचं ज्ञानासाठी तुम्हाला मार्क दिले नाही जाणार नाही. तुमची डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग तिथे रिफ्लेक्ट झाली पाहिजे. आणि तुम्हाला पॉईंट्स कसे लिहायचे, ऑर्डरली, इफेक्टिव्ह आणि एक्झॅक्ट आन्सर लिहायचं आहे. ऑर्डरली अगोदर मी तुम्हाला समजून सांगितलं. इफेक्टिव्ह म्हणजे जे म्हणायचं तुम्हाला जसलं पाहिजे आणि एक्झॅक्ट असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं रॉंग ह्या गोष्टीचं नसलं पाहिजे. म्हणजे रॉंग गोष्टी कोट करू नका. तिथं न्यूमेरल्स, त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं की मराठी भाषेतील तांत्रिक संज्ञांसाठी इंग्रजी संज्ञांचा कंसाचा वापर करू शकतात. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी तरी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. मग आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वर्ड तुम्हाला आठवतच नाही, तर तुम्ही जर समजा त्याला काय लिहायचं आहे तर मराठीत लिहायचं आहे आणि कंसात तुम्ही काय लिहू शकता त्या ठिकाणी, तर त्याचं इंग्लिशमध्ये उत्तर हे वर्ड हे लिहू शकतात. हे तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेन्स एक्झामिनेशनसाठी पुन्हा कसं आहे की आपण आता डिस्कस केलं, मुख्य परीक्षेचा उद्देश फक्त माहिती स्मरणशक्ती नाही चेक करायचे, तर तुमचं जे काही मेंटल कॅलिबर आहे किंवा इंटेलेक्च्युअल ट्रेट्स ते चेक करणार आहात आणि तुमचे जे डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग आहे ते रिफ्लेक्ट होईल. त्याच्यानंतर सुशिक्षित व्यक्ती कोणत्याही विशेष अभ्यासक्रमाचे उत्तर देऊ शकेल अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत ते डिझाईन केले जातील. आणि उमेदवाराची कुठली क्षमता त्या ठिकाणी ते चेक करतायत, म्हणजे काय, सर्व संबंधित मुद्द्यावरील मूलभूत समज, म्हणजे जे काही करंट अफेअर्स चालू आहे, ज्याचं सिलेबसशी रिलेशन आहे, त्याच्याशी असणारं तुमचं मूलभूत समज आहे का, ते का घडत आहेत, कशासाठी होते, त्याच्या मागची कारणं, पार्श्वभूमी, त्याचा इम्पॅक्ट, म्हणजे ओव्हरऑल अंडरस्टँडिंग तुम्हाला आहे का. त्याच्यानंतर जे परस्पर विरोधी सामाजिक, आर्थिक ध्येय, उद्दिष्टे आणि मागण्या यांचं विश्लेषण तुम्ही कसं करतात, तुमचा व्ह्यू पॉईंट कसा आहे, तुम्ही एक्सप्रेस कसं कराल, हे सगळ्या गोष्टी काय आहे तर मेन्सच्या एक्झामिनेशन स्टेजवर ते चेक केल्या जातील. उमेदवारांनी काय उत्तरे संबंधित असलं पाहिजे, म्हणजे जो क्वेश्चन विचारला त्याची संबंधित असलं पाहिजे, मिनिंगफुल असलं पाहिजे, म्हणजे वाचल्यानंतर लक्षात आलं पाहिजे तुम्हाला जे काय म्हणायचं आहे, रीड करणाऱ्याला समजलं पाहिजे, आणि संक्षिप्त म्हणजे जेवढ्या मिनिमम पॉसिबल वर्ड्समध्ये तुम्हाला उत्तर देता येईल तेवढं ते काय आहे इफेक्टिव्ह राहणार आहे. मग आता त्याच्यानंतर येते पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू टेस्ट. आता हा पण जो पॅराग्राफ किंवा ही पण जी डिमांड आहे ना, ही MPSCने कुठे मेन्शन नाही केली, पण UPSCने दिलेली. हे पण आपल्याला काय असणं पाहिजे, माहीत असणे आवश्यक. कारण की काय, आपण प्रिलिम्स क्वालिफाय केल्यानंतर मेन्सला जाणार आहे, मेन्स नंतर पर्सनॅलिटी टेस्ट जाणार आहे. आणि हे जर तुम्हाला डिमांड माहीत असले ना, तुम्ही ॲट द बॅक ऑफ द माइंड काय ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकतात की तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कुठल्या गोष्टी पाहिजे आहेत. कॅन्डिडेटकडे त्या गोष्टी असतील तर वेल गुड, नसतील तर तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. आणि पर्सनॅलिटी काय, ही मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यूपर्यंत काही 2-3 महिन्यामध्ये लगेच काही इम्प्रूव्ह होत नाही, ही ओव्हर द पिरियड ऑफ टाईम होते. मग ज्या कॅन्डिडेट्सकडे वेळ आहे ना, तर ते कॅन्डिडेट्स या गोष्टींवर काय करू शकतात, वर्क करू शकतात. आता ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाल, UPSC असेल किंवा MPSC राज्यसेवा असेल, तर त्यांच्यासमोर तुमच्याकडं काय असतो तर बायोडेटा असतो. म्हणजे UPSCमध्ये त्याला डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म म्हणतात, DAF म्हणतात, आणि MPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याला आपण बायो म्हणतो. म्हणजे तुमच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे, जी तुम्ही फील केलेली असते, ती कशासमोर असते तर आयोगासमोर असते. मग तुम्ही ग्रॅज्युएशन कुठून झालं आहे, तुमचं एज्युकेशन झालं आहे, मदर टंग काय होते, तुमच्या हॉबीज काय होते, तुम्ही कुठे जॉब केला आहे का, एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे का, तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये काही केलेलं आहे का, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची प्रेफरन्सेस कुठल्या कुठल्या पोस्ट कसे दिलेले आहेत, हे सगळ्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती कशासमोर असते, द बोर्ड समोर असतं, ठीक आहे. द कॅन्डिडेट, मग आता हे काय असतात, मग बोर्ड त्यांना कॅन्डिडेटला काय करतात तर क्वेश्चन विचारतात आणि ते जनरल इंटरेस्ट असतात. आता ऑब्जेक्ट ऑफ इंटरव्ह्यू ऑर पर्सनॅलिटी टेस्ट इज टू असेस द पर्सनल सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट फॉर करिअर इन पब्लिक सर्व्हिसेस. आता जे काही कमिशन असतं, म्हणजे कमिशन आहे ना, UPSC असेल किंवा MPSC असेल, ते बोर्ड ज्यावेळेस अपॉइंट करतात, ते बोर्ड अपॉइंट करत असताना ते तेवढे कॅलिबरचे कॅन्डिडेट्स असतात जे काही तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट करतात. त्याच्यानंतर तेवढी त्यांची सर्व्हिस झालेली असते, तेवढी कॅपॅबिलिटी असते, आणि त्यांचं काम काय असतं. आता तुमचं प्रिलिम्समध्ये तुम्ही जाऊन मेन्सला आलेले, मेन्समध्ये तुमचं नॉलेज त्यांनी चेक केलेलं आहे. आता तुमची पर्सनॅलिटी ही त्या पोस्टसाठी सुटेबल आहे का नाही, ही त्या ठिकाणी काय केलं जातं तर चेक केलं जातं. आता ही खरी सिलेक्शन प्रोसेस असते. प्रिलिम्स
ची एक्झामिनेशन बघितलं तर ती काय असते, तर एलिमिनेशन प्रोसेस आहे, ती काही सिलेक्शन प्रोसेस नसते. पण फायनल किंवा तुमची पर्सनॅलिटी टेस्ट काय असते, तर तिथे तुमचं सिलेक्शन हे होणार असते, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इंटेंडेड टू जज द आता हे काय, जे बोर्ड असतं, बोर्ड मेंबर काय चेक करतात, तर कॅन्डिडेटचं मेंटल कॅलिबर, म्हणजे काय त्याची जी मेंटल क्षमता आहे, तो विचार कसा करतो, तो रिॲक्ट कसा करतो, हे जे काही डायमेन्शन्स मेंटल कॅलिबर्स ते त्या ठिकाणी ते चेक करतात. आता याच्यामध्ये काय असतं की मेंटल कॅलिबरमध्ये कुठले कुठले डायमेन्शन येतात हे त्यांनी पुढे एक्सप्लेन केलेलं आहे. तुमचे इंटेलेक्च्युअल क्वालिटीज असतीलच, म्हणजे तुम्हाला जे करंट अफेअर्स आहेत, जे काही नॉलेज आहे, तुमच्याकडे नॉलेज किती, तुम्ही कसं एक्सप्रेस करत आहे, ठीक आहे, ते तर इम्पॉर्टंट आहेच. पण त्याच्यासोबत तुमचे जे सोशल ट्रेट्स, म्हणजे सामाजिक जे काही तुमचे आपण म्हणू शकतो कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या कशा आहेत, ते पण ते काय केले जातील, तर चेक केले जातील. मग तुम्ही सामाजिक बांधिलकी तुमची कशी आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्समध्ये तुमचं इंटरेस्ट किती आहे, हे पण चेक केलं जाते. त्याच्यानंतर क्वालिटीज टू बी जज आर मेंटल अलर्टनेस, म्हणजे तुम्ही किती मानसिकदृष्ट्या किती सतर्क आहात, म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा विचारला आहे, तुम्ही त्याला अनालाइज करताय का, तुम्हाला लगेच लक्षात येतंय का, म्हणजे हा जो मेंटल अलर्टनेस आहे ना, तो काय आहे, तर तो त्या ठिकाणी चेक केला जाईल क्वेश्चन थ्रू. त्याच्यानंतर क्रिटिकल पॉवर ऑफ असिम्युलेशन, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डिस्कशन करत असताना पॅनल तुम्हाला जे क्वेश्चन विचारतोय, ते क्वेश्चन तुम्ही ॲज इट इज ॲब्सॉर्ब करत असताना त्या डायमेन्शनचे, त्या क्वेश्चनचे काही वेगवेगळे कंगोरे आहेत का, आणि ते तुम्ही किती व्यवस्थित अंडरस्टँड करून घेताय, हे पण त्या ठिकाणी काय करतात, ते चेक करणार आहे. त्याच्यानंतर क्लिअर लॉजिकल एक्सपोजिशन, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या क्वेश्चनला रिस्पॉन्ड करणार आहात, तर तुमचं म्हणणं तुम्ही किती क्लिअर पद्धतीने मांडतायत, आणि एक मुद्दा हा मागच्या मुद्द्याला किती तार्किकदृष्ट्या संगत आहे किंवा इंटर रिलेटेड आहे, हे पण त्या ठिकाणी इम्पॉर्टंट, म्हणजे क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन. बॅलन्स ऑफ जजमेंट्स, म्हणजे तुम्हाला काही कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन्स विचारले, किंवा तुम्हाला असे काही क्वेश्चन्स विचारले की ते तुम्हाला आवडत नाही, तरी पण तुम्ही मग त्याला कसं ॲड्रेस करताय, म्हणजे त्याचे प्रोज कॉन्स अनालाइज करून मग तुम्ही ओपिनियन देत असताना तुमचं कसं बॅलन्स जजमेंट देतात, ते पण चेक केलं जाईल. व्हरायटी अँड डेप्थ ऑफ इंटरेस्ट, म्हणजे तुमचं वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये तुम्ही किती तुमचा इंटरेस्ट आहे किंवा किती डेप्थपर्यंत आहे, हे पण तुमचं चेक केलं जाईल. ॲबिलिटी फॉर सोशल कोहिजन, म्हणजे तुम्ही समाजात फिट होऊ शकणारे आहेत ना, म्हणजे तुम्हाला असे काही क्वेश्चन विचारले जातील की, कारण सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला सर्व कोणाला करायचं आहे, तर म्हणजे जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत किंवा खरंच ज्यांना आवश्यकता आहे त्यांना आपण सर्व करणार, किंवा त्यांना तुम्ही सर्व करणार. अशा वेळेस काही पुअर असतील, वुमन असतील, तर तशा वेळेस त्यांच्याशी जर फिट होत असताना, म्हणजे समाजात वावरत असताना तुमचं सोशल कोहिजन आहे का, की तुम्ही समाजाबद्दल तेवढी बांधिलकी दाखवत आहेत का, म्हणजे समाजात काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही लिडरशिप घेऊन त्या ठिकाणी ते पुढे जाऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल का नाही, या काही गोष्टी ते बघतील. त्याच्यानंतर लिडरशिप ज्या ट्रेट्स आहेत त्या पण चेक केल्या जातील. कारण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गेल्यानंतर तुम्ही ज्या पोस्टिंगवर तुमची अपॉइंटमेंट होणार आहे, UPSC असेल किंवा MPSC असेल, तर तुम्हाला तुमच्या सबऑर्डिनेटला लीड करायचं आहे. काही प्रॉब्लेम असेल तर ती फेस करायची आहे. तुम्हाला ग्राउंडवर जायचं आहे, तिथं वर्क करायचं आहे. त्याच्यामध्ये लिडरशिप आणि इंटेलेक्च्युअल अँड मोरल इंटिग्रिटी आहे का, मोरल इंटिग्रिटी आहे का, म्हणजे तुम्ही किती मोरल आहात, एथिकल आहात, म्हणजे खोटं तर नाही बोलत ना, कुठे डिसऑनेस्टी तर नाही दाखवत आहे ना, या ज्या गोष्टी त्या गोष्टी काय करणार, ते चेक करणार आहेत. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की पर्सनॅलिटी जी टेस्ट आहे किंवा इंटरव्ह्यू टेस्ट आहे, हे काही स्ट्रिक्ट क्रॉस एक्झामिनेशन होणार नाही मित्रांनो या ठिकाणी. तर एक फ्रेंडली एन्व्हायरमेंटमध्ये तुमचं आणि जे पॅनल आहे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होणार आहे, आणि त्या कम्युनिकेशन थ्रू ते काय करणार आहे, तुमची पर्सनॅलिटी ही असेस करणार आहेत. आता पर्सनॅलिटी टेस्ट ही तुमचं काही नॉलेज चेक करणार नाही, नॉलेज हे तुमचं काय मेन्स एक्झामिनेशनला चेक झालेलं आहे. ते फक्त काय करतील की तुम्ही म्हणजे कॅन्डिडेट एक्सपेक्टेड टू हॅव टेकन इंटेलिजंट जस्ट interest not only in their special subject of academic study but also in events which are happening around both within and outside their own state or country, as well as modern current thoughts and in new discoveries which should rouse the curiosity and well educated youth. आता त्यांचं म्हणणं काय आहे की तुमचं जेवढं ज्या फील्डमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं इंटरेस्ट असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे काही करंट हॅपनिंग चालू आहे नॅशनल, इंटरनॅशनल, लोकल आपल्या सराउंडिंगला त्या, आणि त्याच्यानंतर काही नवीन थॉट प्रोसेस, काही नवीन टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, काही नवीन इनोव्हेटिव्ह आस्पेक्ट्स जे काही सोसायटीमध्ये घडत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय एक इंटेलिजंट इंटरेस्ट किंवा क्युरिओसिटी दाखवणे गरजेचं आहे. म्हणजे त्या संदर्भातले जर तुम्हाला क्वेश्चन विचारले तर त्याचं आन्सर तुम्हाला येणे एक्सपेक्टेड आहे. आता आपण जे पर्सनॅलिटी टेस्टचे जे काही डिमांड आहेत ना मित्रांनो डिस्कस केला, ते MPSCने कुठे मेन्शन नाही केलेलं आहे. तर त्याच्यासाठी काय कॅन्डिडेटला त्या गोष्टी लक्षात यावा म्हणून आपण काय केलेलं आहे की मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणीमध्ये कमिशनची काय एक्सपेक्टेशन आहे हे UPSCचे आपण इथं मराठीमध्ये काय केलेलं आहे तर ट्रान्सलेट करून दिलेलं आहे, जेणेकरून जे MPSCचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना पण या गोष्टी लक्षात येतील. कारण MPSCची काही डिमांड याच्यापेक्षा वेगळी नसणार आहे. MPSCची पण डिमांड याच लाईनवर असणार आहे.
त्याच्यामुळे जे आपण डिस्कस केलं तेच या ठिकाणी काय करून दिलेलं आहे, तर ट्रान्सलेट करून दिलेलं आहे. मग हे झाले डिमांड आणि स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन. आता MPSCच्या बाबतीमध्ये पण लक्षात घ्या, ते पण सेमच आहे. म्हणजे प्रिलिम्स आहे, मेन्स एक्झामिनेशन आहे, त्याच्यानंतर पर्सनॅलिटी किंवा इंटरव्ह्यू टेस्ट, पूर्ण पॅटर्न सेम आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर अगोदर आपण बघितलं स्कीम ऑफ द एक्झामिनेशन पण सेम होती. फक्त या ठिकाणी एक लक्षात घ्या की जे आपले पेपर्स आहेत म्हणजे एस पासून ते जनरल स्टडीजपर्यंत ग्रॅज्युएशन लेवलचं जे काही नॉलेज कॅन्डिडेटला ॲप्लिकेबल आहे म्हणजे एक्सपेक्टेड आहे त्यावरती काय लिहिले जात म्हणजे विचारले जातील, तर क्वेश्चन्स फ्रेम केले जातील आणि आन्सर तुम्ही देणे एक्सपेक्टेड आहे. आणि ऑप्शनमध्ये फक्त काय आहे, तुमचा ऑप्शनल लेवल हा ग्रॅज्युएट लेवलचा असणार आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलला जे एक्सपेक्टेशन आहेत त्या बेसिसवर तो तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टचे काय लिहायचे तर उत्तर लिहायचे आहेत. आणि UPSCमध्ये काय तर UPSCमध्ये ऑनर्स डिग्री म्हणजे डिग्रीच्या 1 स्टेप अहेड पण मास्टर डिग्रीच्या 1 स्टेप बिलो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर UPSCच्या कॉन्टेक्स्टमध्ये लँग्वेजची व्हरायटी म्हणजे कॅन्डिडेट कुठल्या लँग्वेजमध्ये पेपर देऊ शकतो, पण MPSCमध्ये फक्त मराठी आणि इंग्लिश हे दोनच ऑप्शन आपल्याकडे काय आहेत तर अवेलेबल आहेत, हे लक्षात घेणे गरजेचं आहे. जसं बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत त्याबद्दल काही प्रॉब्लेम नसावा. आता ही जी एक्झामिनेशन डिमांड ऑफ द एक्झामिनेशन मित्रांनो हे डिस्कस किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे डिस्कस यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे मेन्स लेवल आणि पर्सनॅलिटी लेवलची जी डिमांड आहे ना हे बऱ्याचशा कॅन्डिडेटला लक्षात येत नाही किंवा ते याच्याकडे दुर्लक्ष करतात. हे जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं ना तर तुम्हाला मेन्स लेवलला किंवा पर्सनॅलिटी टेस्ट ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करतात ना तर प्रिपरेशन करताना तुमचं जे काही बाउंड्री असेल प्रिपरेशनची किंवा जे प्रिपरेशनचं जे स्ट्रक्चर आहे ना ते एक व्यवस्थित फॉर्ममध्ये तुम्हाला करण्यामध्ये मदत ही मिळत असते. तर त्याच्यामुळे हे जी PDF असणार आहे ही PDF आपले जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तर तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि ॲपमध्ये ही तुम्हाला जी PDF आहे ही PDF ही काय मिळून जाईल तिथे भेटून जाईल. आताच नुकतंच काय केलेलं आहे तर MPSCने त्यांचं जे क्वेश्चन कम आन्सर बुकलेट म्हणजे क्वेश्चन मेन्स लेवलची जी एक्झाम आहे ही कशी असणार आहे त्याचं पण काय दिलेलं आहे तर त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे किंवा स्ट्रक्चरिंग दिलेलं आहे. आता याच्यामध्ये भाषेमध्ये सेम आहे, तर भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भाषेचे जे पेपर होणार आहे क्वालिफाईंग पेपर तर मराठीचा जो होईल जो 300 मार्काचा असणार आहे तर त्याच्यामध्ये 6 कॉम्पोनंट्स असतील. एकामध्ये निबंध, दुसरा परिच्छेदन म्हणजे परिच्छेदाचे आकलन ते 60 मार्कासाठी असणार आहे आणि निबंध 100 मार्कासाठी, सारांश लेखन 60 मार्कासाठी, मराठीचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन 20 मार्कासाठी, इंग्रजीचे मराठी ट्रान्सलेशन 20 मार्कासाठी, परिपाठ आणि शब्दसंग्रह आणि 40 मार्क म्हणजे वाक्यप्रचार म्हणी वगैरे याच्यावर एकूण हे 300 मार्काचं होणार आहे आणि याच्यापैकी तुम्हाला 75 मार्क क्वालिफाय करायचे आहेत. ठीक आहे. इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, त्याच्यामध्ये 6 कॉम्पोनंट्स होते, मराठीमध्ये इथे 5 आहे. 5 मध्ये पहिला कुठला येतो एसे 100 मार्काचा आहे. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन आहे म्हणजे पॅसेज दिलं जाईल त्याच्यावर तुम्हाला उत्तर लिहायचे ते 75 मार्काला. त्याच्यानंतर प्रेस रायटिंग म्हणजे मोठा पॅराग्राफ जो असणार आहे तो तुम्हाला कमी शब्दामध्ये लिहायचा आहे तो 75 मार्काला. युजेस अँड व्होकॅब्युलरी पार्ट 1, युजेस अँड व्होकॅब्युलरी पार्ट 2 म्हणजे इडियम, फ्रेजेस, सिनोनिम्स, अँटोनिम्स, फिलिंग द ब्लँक्स. ठीक आहे. यूज ऑफ आर्टिकल्स हे जे काही असतील त्याच्यावर हे क्वेश्चन्स विचारले जातील. इथे फक्त ट्रान्सलेशनचा जो फंड आहे तो ट्रान्सलेशनचा फंडा नाही आहे. मराठीचा पेपर तुम्हाला मराठीत लिहायचा आहे, इंग्रजीचा पेपर तुम्हाला इंग्रजीत लिहायचा आहे. 300 मार्काचे आणि 3 तास लिहायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर एसे. आता एसेमध्ये पण काय 250 मार्कासाठी 3 तास. आता याच्यात त्यांनी दिलेलं आहे की एसेचं कसं असणार आहे 2 सेक्शन आहे, सेक्शन ए सेक्शन बी आणि प्रत्येक सेक्शनमध्ये 4 टॉपिक्स दिलेले असतील. मग कॅन्डिडेटला काय सेक्शन ए आणि सेक्शन बी मधून ॲटलिस्ट 1 टॉपिक चूज करायचा आहे. म्हणजे सेक्शन ए मधून कॅन्डिडेट या 4 टॉपिकपैकी कुठला तरी एक टॉपिक चूज करतात. सेक्शन बी मधून कॅन्डिडेट या 4 टॉपिकपैकी म्हणजे 5 ते 8 पैकी कुठला तरी एक चूज करतात आणि त्याच्यावर त्यांना निबंध लिहायचे. निबंध हा 1000 ते 1200 शब्दामध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक निबंध हा 125 मार्कला कॅरी होतो. त्याला झाले 250 मार्क आणि किती तासात लिहायचं तर 3 तासात लिहायचं आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता काय आहे GS 1 to 3. GS 1 to 3 मध्ये आता महत्त्वाचे टॉपिक्स काय दिले यांनी की मराठी आणि इंग्लिश हे दोनमध्ये क्वेश्चन पेपर हे काय केले जातील तर प्रिंट केले जातील. कॅन्डिडेटला सगळे क्वेश्चन्स जे आहेत कंपल्सरी अटेंड करावे लागतील. म्हणजे इथं काही ऑप्शनल नाही आहे की तुम्ही 4 पैकी 1 लिहा काही लिहा असं काही नाही. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 to 10 असणार आहे ते 150 वर्ड्समध्ये लिहायचे त्याचं उत्तर आणि 11 ते 20 मध्ये जे असणार आहे त्याचे 250 वर्ड्समध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे ब्लँक पेज असेल तर तुम्ही स्टॉप ऑफ करायचं आहे आणि समजा मराठी आणि इंग्लिश या दोघांना लँग्वेजमध्ये काय तर क्वेश्चन प्रिंट होणार आहे. आता दोघी लँग्वेजमध्ये जर समजा काही संदिग्धता निर्माण झाली की मराठीचा मध्ये काही वेगळा अर्थ निघतो आणि इंग्लिशमध्ये काहीतरी वेगळा अर्थ निघतो तर कमिशनचं MPSCचं काय म्हणणं आहे जे इंग्लिशमध्ये दिलेलं व्हर्जन असणार ना ते ग्राह्य धरलं जाईल. तर ते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो क्वेश्चन कम आन्सर बुकलेट असणार आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे तर स्ट्रक्चर दिलेलं आहे.
म्हणजे 1 ते 10 मध्ये 10-10 मार्काला आणि 11 ते 20 मध्ये 15-15 मार्काला. हे GS1 म्हणजे जो आपण हिस्ट्री, जिओग्राफी, सोसायटी ह्या GS1 मध्ये येतं. GS2 मध्ये पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आहे आणि GS3 मध्ये त्याच्यानंतर इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी त्यांच्यासाठी हे. आता जो GS4 आहे तो एथिक्स, याच्यामध्ये काही स्ट्रक्चर चेंज आहे. ते स्ट्रक्चर चेंज काय मित्रांनो ते लक्षात घ्या. पेपर 1 मध्ये असणार आहे ना, सॉरी सेक्शन हे एथिक्सचा पेपर हा 2 सेक्शनमध्ये असणार आहे. 2 सेक्शनमध्ये असल्यानंतर पहिल्या सेक्शनमध्ये 6 क्वेश्चन असतील. 6 क्वेश्चनमध्ये पहिला जो क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये A-B-C असे पार्ट आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि क्वेश्चन 2, 3, 4, 5 मध्ये फक्त A-B पार्ट आहे. हे लक्षात घेणे गरजेचं आहे. हा जो क्वेश्चन ए ना त्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स असतील 1, 2, 3, 4, 5 आणि हे टोटल 10 मार्कला, म्हणजे प्रत्येक हा जो पॉईंट असणार आहे म्हणजे क्वेश्चन 1A1 हा 2 मार्कला, हा 2 मार्कला, 2 मार्कला, 2 मार्कला, 2 मार्कला आणि हा जो 1 आहे ना हा 30 वर्डमध्ये तुम्ही लिहिणे एक्सपेक्टेड आहे. कारण 10 मार्कासाठी जर तुम्हाला 150 वर्ड्स दिले असतील तर त्याला तुम्ही जर प्रत्येक वर्डमध्ये जर डिवाइड केलं म्हणजे प्रत्येक सब टॉपिक्समध्ये सब क्वेश्चनमध्ये डिवाइड केलं तर 30-30 वर्ड्स तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. हा झाला इथं A-B-C. त्यानंतर क्वेश्चन 2 असेल हा A आणि B फॉर्ममध्ये असेल. क्वेश्चन 3 हा A आणि B फॉर्ममध्ये असेल आणि प्रत्येकी 10-10 मार्काला असतील आणि किती वर्ड्समध्ये उत्तर लिहायचे तर 150. आणि त्याच्यानंतर 7, 8, 9, 10, 11, 12 हे जे 6 टॉपिक्स आहेत म्हणजे 6 क्वेश्चन्स आहेत हे प्रत्येकी काय 20 मार्काला आहे. ठीक आहे, आणि प्रत्येक टेस्टसाठी तुम्हाला किती वर्ड्समध्ये लिहायचे तर ॲटमॅक्स 250 वर्ड जे असतील त्याच्यामध्ये. आणि कॅन्डिडेटने जे काही वर्ड लिमिट आहे त्याला अडहर करणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट. आता ऑप्शनल सब्जेक्टमध्ये कॅन्डिडेटचं काय आहे की एक ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे आणि त्याचे काय असणार आहे तर 2 पेपर होणार आहे. आता याच्यामध्ये थोडा चेंज इन द सेन्स की कसं होणार आहे ते लक्षात घ्या. कॅन्डिडेटला काय असणार आहे तर 2 सेक्शन आहेत आणि 2 सेक्शनमधून म्हणजे एक सेक्शनमध्ये 4 क्वेश्चन्स असतील आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये 4 क्वेश्चन्स असतील. पण कॅन्डिडेटला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 ऑप्शनल पेपरचा पेपर 1 आणि पेपर 2 दोघांमध्ये कंपल्सरी हे तुम्हाला लिहायचे आहेत म्हणजे लिहायचे आहेत. त्याच्यानंतर कॅन्डिडेटला प्रत्येक सेक्शनमधून ॲटलिस्ट 1 चूज करायचं. म्हणजे क्वेश्चन एमधून तुम्ही 2, 3, 4 पैकी कुठलंही एक चूज कराल आणि क्वेश्चन बी म्हणजे सेक्शन बीमधून तुम्ही क्वेश्चन 6, 7, 8 मधून कुठला तरी एक चूज कराल. हे झाले तुमचे क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 कंपल्सरी म्हणजे 50-50 हे झाले. याच्या व्यतिरिक्त एक तुम्ही अजून निवडलेला आहे प्राईट सेक्शन ए आणि सेक्शन बी मधून, हे झाले 50-50 म्हणजे हे झाले 200. आणि उरलेला जो एक क्वेश्चन असणार आहे एक तुम्ही सेक्शन ए मधून चूज करा किंवा सेक्शन बी मधून चूज करा, हे झाले 250. म्हणजे असं तुम्हाला काय करायचं आहे ते लिहायचं आहे. मग आता लक्षात घ्या याच्यात जे काही ऑप्शनल सब्जेक्ट दिलेले आहेत ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंडरी आणि वेटरनरी सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, सोशियोलॉजी, स्टॅटिस्टिक्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे, आणि कॉमर्स अँड अकाउंटन्सी यांच्यासाठी काय असणार आहे ही क्वेश्चन पेपरची ही स्ट्रक्चर आहे. म्हणजे फक्त याच्यातच चेंज केलं आहे त्यांनी. यांच्यासाठी काय असणार आहे तर जो क्वेश्चन सेकंड, थर्ड, फोर्थ त्यानंतर 6, 7, 8 जे असणार आहे ते 20-20 आणि 10 असे असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक क्वेश्चन हा 20 मार्काला, बी क्वेश्चन 20 मार्काला आणि सी क्वेश्चन 10 मार्काला. ठीक आहे, आता 10 मार्कासाठी तर त्यांनी 150 वर्डिंग दिलेले आहेत पण उरलेल्या याच्यासाठी त्यांनी दिलेलं नाही आहे. समजा 20 मार्काचं ज्यावेळेस असणार आहे तर तुम्ही 250 मध्ये उत्तर लिहिणे एक्सपेक्टेड आहे. आणि वरती नमूद केलेल्या ऑप्शनल व्यतिरिक्त जे ऑप्शन आहे समजा बॉटनी, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर सायकॉलॉजी, झुलॉजी, लॉ आणि कॉमर्स अँड अकाउंटन्सी याच्यामध्ये फक्त फरक काय मित्रांनो, एक क्वेश्चनचं जे मांडणी ना त्याच्यामध्ये म्हणजे क्वेश्चन सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 6, 7, 8 याच्यामध्ये काय तर 20, 15, 15 म्हणजे क्वेश्चन ए 20ला असेल, बी 15ला असेल, सी 15ला असेल. वरच्या पेपर्समध्ये आपण जर बघितलं तर 20-20, 10 होते, इथे 20, 15, 15 आहे. मग आता 15 जर मार्काला किती वर्ड्स लिहायचे जवळपास 200 ते 225 वर्ड जे आहेत हे कॅन्डिडेटने लिहिणे एक्सपेक्टेड. आता या वर्डिंग्सचं लिमिट नाही दिलेलं आहे 20, 15, 15साठी ऑप्शनमध्ये फक्त 10 मार्कासाठी दिले. पण आपण त्याचं इंटरपोलेशन करून ह्या गोष्टी काय करू शकतो तर काढू शकतो. तर आय थिंक मित्रांनो तुम्हाला जे काही एक्झामिनेशनचे जे स्ट्रक्चर आहे आणि डिमांड ऑफ ईच स्टेज ऑफ द एक्झामिनेशन आहे ते लक्षात आली असेल. याचे जे PDF असतील हे आपल्या ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामधलं सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये तुम्हाला या गोष्टी भेटून जातील. तुमचे काही डाऊट असल्यास ते कन्वे करा. थँक्यू.